फायनल मध्ये मला वाटतं प्रवेश करतोय तो अजय जाधव यांचा रायडर्स 15 गाव रायडर्स संघ. कोलचेचे अध्यक्ष आपण कृपया करून सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे विनोद चांदे यांना आताच्या मॅचचा किताब द्यायचा आहे त्यांना. चला एकदा जोरदार टाळ्या होत्या खेळाडूसाठी. एकदा जोरदार रायडर्स मॅन ऑफ द मॅच. यस जोरदार टाळ्या होत्या. आणि आमचे ग्रामस्थ कोलशेत गावचे ग्रामस्थ बलराम पाटील साहेब यांच्या हस्ते तो सन्मानित केला जातोय. चला या सामन्यानंतर मोठा मेगा फायनलचा प्रेडिक्शन असेल निलेश साहेब. या दोन मध्ये कोण आपल्याला सेमी लास्ट फायनल मध्ये दिसेल? लास्ट फायनल मध्ये कोण दिसेल? प्रेडिक्शन काहीच देता येणार नाही कारण दोन्ही संघ तितकंच तुल्यबळ आहेत. एका साईडला नितीन मोरे असतील तर दुसऱ्या साईडला सिकंदर चौगुले. दोन्ही संघ तितकेच तुल्यबळ आहेत. परंतु मित्रांनो एकदा रायडरसाठी जोरदार टाळ्या होत्या. 40+ प्रीमियर लीग मध्ये पहिला अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा 15 गाव रायडर संघासाठी जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. क्या बात है जल्लोष होऊ द्या. पण जरा आपण थोडस साईडला या. चला सामना चालू करा. चला आता रायडर संघाने जरा सहकार्य करायचं आहे. रायडर्स आपल्याला विनंती असेल आपण बाउंड्री लाईन वरती यायचं सगळ्यांनी. ग्रीन टी शर्ट सगळे बाउंड्री लाईन वर या. चला आणि स्टेजच्या समोर जे उभे आहेत त्यांना विनंती आपण साईडला या सगळ्यांनी. स्कोररना काही दिसत नाही तिथून. चला आणि आजच्या दिवसातील या 40+ प्रीमियर लीग मधील सेमीफायनल क्रमांक 2 वॉरियर्स विरुद्ध फायटर्स. 15 गाव फायटर्स विरुद्ध 15 गाव वॉरियर्स. टाइम स्टार्ट होतोय. 6:29 झालेले आहेत आणि सामना 3 षटकांचा. 6:45ला 3 षटकं फेकली गेली पाहिजे याची नोंद घ्यायची आहे फायटर्स टीमने. नाहीतर एक प्लेअर आतमध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल याची नोंद घ्यायची आहे. 6:30ला सामना सुरू होतोय. सलामीचा गोलंदाज राजेश उतेकर. बॅटर आहे नितीन मोरे. नॉन स्ट्राईकला आहे संतोष चांदे. नितीन मोरे आणि संतोष चांदे. चला रायडर्स थोडस शांतता घ्या. चला शेवटचा सामना आपण पाहूया आणि स्टार्टअप करतोय आपण. आणि या सेमीफायनल क्रमांक 2 साठी धावता जोमाने करण्यासाठी मी विनंती करतो की विजय शिंदे आणि रोहित उतेकर या 2 जोडींना मी आमंत्रित करतो. कृपया करून आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. तुम्ही कंटिन्यू केले तरी चालतील, काही टेन्शन नाही. क्या बात आहे. धाव संख्या मात्र 2 इथं पूर्ण करतोय तो नितीन मोरे. हॅलो. आणि गोलंदाजी मार्क वरती दिसतोय तो आपल्याला राजेश उतेकर. ओ वाट गोलंदाजी. आणि हा निर्णायक चेंडू मला वाटतं टाकलाय तो राजेश याने. आणि मला वाटतं 2 धावेने मात्र श्री गणेश होतोय. आणि या 2 धावेने श्री गणेश केलाय तो. यस. आणि आपण आता मात्र जी गोलंदाजी करतोय ते आमचे बंधू राजेश उतेकर. अप्रतिम गोलंदाज आहेत, फास्टर गोलंदाज आहेत आणि 40+ मध्ये एक अग्रेसिव्ह असा खेळाडू. ओ व्हॉट अ शॉट. क्या बात आहे. मात्र चेंडू मात्र जातोय. यस दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव पूर्ण होते. चला स्टेजच्या समोर जेवढे उभे आहेत मला वाटतं स्टेजच्या समोर रुपेश चांदे आपल्याला विनंती असेल आपण सगळ्यांना साईडला घ्या ना जरा. रुपेशजी चांदे आपण या फेडरेशनचे उपाध्यक्ष आहेत. सहकार्य करा सगळ्यांना आणि सगळ्यांना साईडला घ्या. रायडर्स आपल्यालाही विनंती आपण सगळ्यांनी साईडला या. एक बॅट इथे हरवलेली आहे ज्याच्यावरती साई लिहिलंय आहे रेड पेनाने. ती बॅट कुणाला मिळाली असेल? साई कंपनीची बॅट आहे. कुणाला मिळाली तर त्यांनी इथं व्यासपीठावरती घेऊन यायचं आहे. रुपेशजी चांदे आपल्याला विनंती आहे की आपण या सगळ्यांना जरा साईडला घ्या ना. व्हॉट क्या बात आहे. कमबॅक करतोय. एक मात्र डिक्लेअर डी झोन मध्ये चेंडू जातोय. एक धाव मात्र रोखू शकत नाही. धाव संख्या पोहोचते ती 5 आकड्यांवरती. 5 आकड्यांवरती. आता मात्र राजेश उतेकर आणि ही टीम आपण सुरुवातीपासून पाहतोय एक आक्रमक आणि एक चांगला टीमचा बांधी दिसते आपल्याला.
षटक समाप्त. धावसंख्या मात्र आहे 5. यस, 5 आकड्यांवरती. अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळाली राजेश उतेकर यांच्याकडनं. यस, आपल्या या मैदानावरती एक बॅट मिसिंग होते. यस, आमचे बंधू दिवा शहरातील एक सामाजिक कार्यकर्ते प्रवीणजी उतेकर साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. या त्यांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचे. दिवा शहरातला एक सामाजिक कार्यकर्ता आणि एक मोठा चेहरा आणि भावी नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते आमचे बंधू प्रवीणजी उतेकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. यस, सामना जरा त्वरित चालू करायचा आहे, वेळ वाया घालू नका. चला, यानंतर आपल्याला एक फायनलचा सामना खेळवायचा आहे. व्हॉट अ शॉट, क्या बात आहे. ऑफ अटॅकला मारले चेंडू. मला वाटतं एक धाव पूर्ण होईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव ही पूर्ण होईल. या 2 धावेने मात्र धावसंख्या जाते ती 7 या आकड्यांवरती. 7. थोडासा संत गतीने चाललेला सामना. मला वाटतं मोठा स्कोर करावा लागेल. एक बॅट हरवले ज्याच्यावरती साई कंपनीची बॅट आहे. ती MM सरांच्या मिसेसनी MM ला गिफ्ट दिलेली बॅट आहे. कुणाला ज्याला मिळेल त्यांनी मात्र आठवणीने आणून द्या, नाहीतर घरात एंट्री नाहीये, हेही लक्षात ठेवा. अप्रतिम फटका आहे कव्हरच्या डोक्यावर ना. 1 बाउन्स, 4 धावा. जाऊया डीजेकडे. या 4 धावेने मात्र धावसंख्या पोहोचते ते 11 या आकड्यांवरती. यस, 11. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा सिकंदर. अप्रतिम चेंडू कार्पेट पद्धतीने मारलेला. एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण करतोय. यस, आणि आता मात्र स्ट्राईकला येतो एक दिग्गज खेळाडू मुसार चांदेवाडीचा नितीन मोरे. चला, वेळ वाया घालू नका, यानंतर आपल्याला सामना खेळवायचा आहे. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा सिकंदर टू नितीन मोरे. ओहो, क्या बात आहे. स्लोअर चेंडू आणि एक डिक्लेअर धावसंख्या मात्र रोखू शकत नाहीये. 1 धावेने धावसंख्या बदलते, धावसंख्या जाते ते पुढे 13 या आकड्यांवरती. नितीन मोरे मात्र मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु रडार मध्ये चेंडू मात्र येत नाहीये, टायमिंग होत नाहीये. अप्रतिम फटका. आता मात्र स्लॉट मध्ये गेंद जाते टियर मध्ये. सनसनीत दणदणीत षटकार. 6 धावा. युट्यूब मध्ये आपल्याला एक ऍडिशनल अजित उतेकर यांच्याकडनं पाहायला मिळतं. दरम्यान जाऊया आपण मैदानाकडे. अप्रतिम फटका. पुन्हा एकदा चेंडू जातोय 4 धावांसाठी. यस, पाणी घेऊ. मात्र 23 आणि मला वाटतं अजित उतेकर यांनी या आपल्या मॅच पासून 40 मॅच पासून मला वाटतं या स्टंप मध्ये पण आपण माईक लावलेला आहे आणि त्या माईकचा क्लिअर आवाज, फटक्यांचा क्लिअर आवाज आपल्याला युट्यूब मध्ये दिसतोय. त्यामुळे आपल्याला रिव्ह्यूज आणि अजित उतेकरला कॉल येत आहेत की काय क्वालिटी आणि काय क्लिअरिटी दिले. व्हॉट अजित उतेकर, क्या बात आहे. ज्याच्यामध्ये
तरबेज आणि माहीज आहे, ज्याने कधी क्रिकेट खेळला नाही पण क्रिकेटमध्ये कुठली टेक्नॉलॉजी आणावी यासाठी तो माहीर असे आमचे अजित बंधू अजित उतेकर. खरोखर त्याचं कौतुक करत एवढे कमी आहे. आपल्या 15 गावातल्या सगळ्या पालकांवरती जेवढी लाइटिंग दिसते त्यामागचं सुद्धा माइंड आणि डोकं हे मात्र आमचे बंधू अजित उतेकर यांचं आहे. दरम्यान जाऊया मैदानाकडे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते आणि तेवढा ताकदीचा खेळाडू मैदानामध्ये दिसतोय. ओहो, बॅटची चेंडू हवेत आहे, खाली जज करतोय आणि गाडी बाद होतोय. क्या बात आहे. धन्यवाद डीजे. क्या बात आहे. मला वाटतं या विकेट नंतर धावसंख्या मात्र झाली ती 23 धावा. दुसरं शेवटचं षटक आहे ना, शेवटचं षटक मार्गस्थ असेल आणि तो मात्र टाकतोय तो डीजे मतलब दीपक जाधव. यस, डीजे म्हटलं की आमचे डीजे ऑपरेटर जागे होतात आणि सॉन्ग वाजवतात, परंतु दीपक जाधव आज सकाळपासूनच्या सत्रामधनं डीजेच्या माध्यमातून आपण एक चांगली गाणी ऐकले. यस, या हा सामना आता तुमची ही षटक 5 मिनिटांमध्ये संपवायचा आहे. कुठलाही वेळ वाया घालू नका. आपल्याला विनंती आहे, चला मैदानावरती. पंच जरा तुमच्या पाठीमागे बघा काय. 2 मिनिटं जरा. हा ओके. चला सामना स्टार्ट करा. चला, लेफ्ट हँड बॅट्समन नितेश आणि दीपक जाधव. क्या बात, वॉट गोलंदाजी. मी म्हंटल क्या चेंडू आहे आणि गडी बाद होतोय. चांगल्या पद्धतीची किपिंग पाहायला मिळते ती मात्र निलेश यांच्या माध्यमातून. आणि युट्यूबच्या माध्यमातूनही तुम्ही जर क्लिअर ऐकू शकता की त्या जो स्पीकर लावलाय जो यानंतर आपल्याला मला वाटतं अजित उतेकर काही वर्षानंतर मला त्यांनी प्रॉमिस केलंय की आम्ही तिथे कॅमेराही लावू. आता मात्र स्पीकर आहे आणि कॅमेराही लावू, म्हणजे क्लिअर आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. येस, ही बॅट जी आम्ही मगाचपासून तुम्हाला अनाउन्समेंट करतोय महेश माबदी यांची, ती युट्यूबच्या माध्यमातून चेक केली गेली आहे. पण ज्या खेळाडूकडे आहे त्यांनी ती शांतपणे आणून द्यायची आहे. बघा, आम्ही वारंवार तुम्हाला पुकार देतोय. उगाच आपण एक सकाळपासून खूप चांगल्या पद्धतीचे क्रिकेट खेळलो, चुकून राहिली असेल तरीही ऑरेंज कलरचं मला वाटतं त्याला बॅटला हे आहे, रबर आहे. बॅट्समन नेम प्रशांत चेतन. ओके, ओहो, क्या बात आहे. जबरदस्त फील्डिंग मयूर उतेकर आप्पा. जबरदस्त फील्डिंग पाहायला मिळाली. धावसंख्या मात्र होते ती 24. यस, 24 धावा. शेवटचं डीजेच्या माध्यमातून आपला दीपक जाधव याच्या माध्यमातून आपल्याला शेवटचं षटक हाताळताना दिसतोय. आणि आता मात्र नितीन मोरे, एक मोठा खेळाडू ज्याला आम्ही लहानपणापासून खेळताना पाहतोय, आताही मात्र 40+ मध्ये तेवढाच आक्रमक पद्धतीने खेळणारा तो नितीन मोरे आता आहे समोर. क्या बात आहे. पंचांचा मला वाटतं वाईटचा इशारा येतोय. येस, अव्वंतर धावसंख्या. उजव्या एसटीच्या बाहेरून झालेला चेंडू, फुटवर्कचा वापर करतोय नितीन, परंतु रडारमध्ये चेंडू येत नाही आणि जोपर्यंत रडारमध्ये येत नाही तोपर्यंत करेक्ट कार्यक्रम करत नाही. तो मात्र नितीन आपल्याला स्ट्राईकला दिसतोय. धावसंख्या मात्र आहे ती 27 धावा. येस, 27. अप्रतिम चेंडू, यार्कर पद्धतीचा चेंडू. धावसंख्येत बदल नाही, धावसंख्या जैसे ते 25 या आकड्यांवरती. चुकून बोलला होतो आणि धावसंख्या 25च आहेत. रुपेश सर, आम्हाला माहिती आहे की तुमचे बारकाईने लक्ष आहे सगळ्या गोष्टींकडे.
चला शेवटचे 2 चेंडू बाकी, सगळ्यांचे लक्ष लागलेत या 2 चेंडूकडे. ओ पुन्हा एकदा लेग एसटीच्या बाहेर चेंडू, पंचांचा वाईडचा इशारा येतोय. यस धावसंख्या 26. अप्रतिम फटका स्लॉट मध्ये चेंडूला पाठवलाय बाहेर. षटकार 6 धावांसाठी, दणदणीत खणखणीत षटकार 6 धावा. जाऊया डीजेकडे. केलं पाहिजे आणि ऑपरेटर आमचे तेजस सावंत, संजोत, यस कॅमेरा ऑपरेटर संजोत आणि सिद्धेश भादुशे. यस पुन्हा एकदा शेवटचा चेंडू होता, मला वाटतं 1 धाव पूर्ण केलाय, दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल आणि या 2 धावा मात्र पूर्ण करतायत तो मात्र नितीन मोरे. या 2 धावेने धावसंख्या पोहोचते ती 34 आकड्यांवरती. यस जिंकण्यासाठी मला वाटतं 18 चेंडूनी 35 धावांची गरज. 18 चेंडू 35 धावा. चला थोडस आपल्याकडे वेळ कमी, आपण स्पीड अप करा. 15 मिनिटांमध्ये आपण सामना संपवला. अभिनंदन तुमचं, परंतु आता शतरक्षण लावून घ्यायचंय, वेळ वाया घालू नका. चला 18 चेंडूनी 35 धावांची गरज. आणि आता माझ्या कॉमेंट बॉक्स मध्ये जोडले ते आम्हाला विजयजी शिंदे साहेब. एक वावडोल, यस निवेगावचा एक मोठा आणि चांगला आवाज, बुलंद आवाज, विजयजी शिंदे साहेब. शिंदे साहेब काय वाटतंय या सामन्याला? आता म्हणता 18 चेंडून 35 धावांची गरज आहे, कुठल्या दिशेला जाऊ शकतो सामना? हॅलो, नक्कीच देवा एक चांगल्या प्रकारची लढत आपण पाहणार आहे. एक 18 चेंडूत 35 धावांची गरज असताना मला वाटतं सिकंदर चौगुले ज्यांनी आजच्या दिवसभरात मोठी फलंदाजी केली आणि आपल्या संघाला चांगल्या प्रकारचं योगदान दिले. कारण 14 चेंडूत 51 धावा, 14 चेंडूत 42 धावा अशा कुठून काढल्या होत्या आणि 16 चेंडूत 46 धावा अशा कुठून काढल्या आणि प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीर झाला आणि आपल्या संघासाठी एक विजयाच्या वाटेवर नेण्याचं पुरेपूर काम केलंय. तर आता जो होणारा सामना आहे सेमीफायनल 2चा आणि या सामन्यामध्ये नक्कीच एक चांगल्या प्रकारची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. 18 चेंडूचा खेळ बाकी असेल, विजयासाठी 35 धावांचं आव्हान. चला सलामीची जोडी मैदानात रवाना करायची आहे. क्षेत्ररक्षण मात्र इथं लावून घ्यायचं आहे. वॉरियर्स संघाने आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं, आलेल्या सर्व खेळाडूंचं आम्ही पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. एक 15गाव फेडरेशनच्या अंतर्गत असलेली ही स्पर्धा आहे, 40+ स्पर्धा आहे, पर्व पहिलं आहे. तर पंचांना विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण लावण्यास सुरुवात करायची आहे. चला वॉरियर संघ फार उशीर करू नका, यानंतरचा होणारा सामना आहे, फायनलचा सामना आहे, तोही 3 षटकांचा खेळवला जाईल. जवळजवळ संध्याकाळचे 7 वाजायला आलेले आहेत. नाहीतर आयोजकांना इथे निर्णय घेण्यात येईल 1 किंवा 2 ओव्हरचा सामना खेळवला जाईल, याची सर्वांनी नोंद घ्या. कारण फायनलमध्ये रवाना झालाय तो फायटर संघ 15गाव आणि या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो फायनलसाठी रवाना होणार आहे. चला 18 चेंडूत विजयासाठी 35 धावांचं आव्हान असताना सलामीची जोडी मात्र मैदानात रवाना झाले, सिकंदर चौगुले आणि चांदे. जरा मी काय म्हणतो, आपण पाहतोय विजयजी जरा सॉरी तुम्हाला थांबवतो. आपल्याला जरा विनंती असेल, मान्यवर व्यासपीठावरती आहेत, जे समोर जे उभे आहेत सगळ्यांना विनंती, आपण जरा साईडला या ना. तर सर्व प्रेक्षक वर्गांनाही देखील विनंती आहे की आपण बाउंड्री लाईनचा जरा साईडला बसायचं आहे. फार कोणी आवाज करू नका, कारण जेव्हा नो आणि वाईड असतो तेव्हा आपण बाहेरून आवाज देतो, तर त्यासाठी आपण पंच ठेवलेले आहेत आणि 3rd अंपायर बी ठेवलेले, कारण यूट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे की कुठल्याही प्रकारचा वादग्रस्त होणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. 15 गावची स्पर्धा आहे, आपलं गाव आपली स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा आहे. सामन्यातील पहिलं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज
नितेश. वायजे वायजे आपल्याला विनंती असेल, मान्यवर समोर आहेत, आपण जरा साईडला सगळ्यांनी बसा ना, विनंती आपल्या सगळ्यांना. तर 18 चेंडू 35 धावांची गरज असताना नितेश अकोटप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र गेला डिक्लेअर झोन मध्ये आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येचा मात्र श्री गणेशा झालाय. 35 धावांचा पाठलाग करत असताना चांगल्या प्रकारची रणनीती आखले, चांगलं क्षेत्ररक्षण मात्र सजवलंय. ज्यांनी संघाचं नेतृत्व केलंय तो एक फलंदाज आणि गोलंदाज नितीन मोरे, एक ज्येष्ठ खेळाडू. पुढचा चेंडू अकोटप्प्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव, 2 धावा धावफलकावरती लागतायत. एक चांगल्या प्रकारची रणनीती आखले. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पंचांच्या डाव्या साईडने मारा करतोय. चांगल्या प्रकारची रणनीती, चांगले क्षेत्ररक्षण मात्र सजवलंय आणि हाय व्होल्टेजचा सामना आहे. सेमीफायनल नंबर 2. पुढचा चेंडू पण एकदा अकोटप्प्याचा चेंडू आता आडव्या बॅटने केलाय, क्षेत्ररक्षक मात्र तिथे आलाय, पहिला गडी बाद होतोय. डीजे आखले. सिकंदर आणि निलेश उतेकर ही जोडी आपण नक्कीच पाहतोय. सामन्यातील पहिलं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो मितेश. पाठीमागच्या साईडला 9914 9914 नंबरची जी गाडी पाठीमागे रेड गाडी लावली, जे कोणाचे आहे ते बाहेर जरा काढा, पार्किंगला साईडला लावा, कारण तिथे जरा व्यत्यय आलाय. आम्हाला इथे फोन आलाय, सूचना आले. 9914 नंबरची गाडी हा तर गेलेले आहेत पाठीमागे. तर आलाय चौकार. संघाची धावसंख्या झाले 4 ने वाढले, 6 धावा धावफलकावरती लागल्या. हॅलो विजय शिंदेजी, एकूणच आपला आता जो वेळ झालाय आणि पुढचे जो एक सामना आहे फायनलचा, तर आपली जी अंतिम जो मॅच आहे ती 2-2 ओव्हरची होईल, याची सर्व खेळाडूंनी आणि दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. नक्कीच नक्कीच इथं आयोजकांकडून सूचना आलेले. फेडरेशनचे अध्यक्ष ची 2 षटकांचा सामना आहे फायनलचा. हा 6 धावा झाल्यात, 2 चेंडू झालेत, 2 चेंडू बाकी आहेत, 4 चेंडू झालेत, 6 धावा धावफलकावरती लागल्यात, एक गडी बाद झालाय. एक नक्कीच चांगल्या प्रकारची लढत आपण पाहतोय. पुढचा चेंडू मितेशचा, चांगला फटका मारला ऑफ साईडला, पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची फेक होईपर्यंत 1 धाव पूर्ण झाले. संघाची धावसंख्या मात्र झाले 7 धावा. एक मोठी हाणामारी करावी लागेल सिकंदर चौगुलेला, कारण 35 धावांचा पाठलाग करत असताना एक चांगल्या प्रकारची रणनीती आखली, तर चांगलं क्षेत्ररक्षण मात्र सजवलंय ते नितीन मोरे, ज्यांनी संघाचं नेतृत्व केलंय. आणि नक्कीच आजच्या दिवसभरात चांगल्या प्रकारची खेळी साकारले या दोन्ही संघांनी. चांगला फटका मारलाय, पॉईंटच्या दिशेने प्लंबल झालाय आणि गॅप मध्ये शोधलाय, आलाय मोठा दणदणीत चौकार. डीजे आणि या चौकाराने संघाच्या धावसंख्येत मात्र बदल झालाय. 4 ने वाढले, 11 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही मला वाटतं 12 चेंडूचा खेळ बाकी असेल विजयासाठी. 24 धावांची गरज, 12 चेंडू, 12 दुने 24. प्रत्येक चेंडूवरती 2 धावेची गरज असेल. एक चांगली रणनीती आखले, एक चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. 15गाव क्रिकेट फेडरेशनच्या अंतर्गत असलेली ही स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा आहे आणि पहिलं सत्र आहे. पुढचा चेंडू नितीन मोरे, डाव्या एसटीच्या थोडासा खूपच बाहेर गेलेला चेंडू आहे आणि एक मात्र अवांतराशी 2 धावा घेण्यात यश आले.
या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र बदल झालाय. 13 धावा, 13 या मेरा. नक्कीच या सामन्यातील दुसरं निर्णायक षटक घेण्याचं काम केले ते संघाचं नेतृत्व ज्यांनी केलंय तो नितीन मोरे. पंचांच्या उजव्या साईडनी मारा करतोय. पुन्हा एकदा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता. अजूनही पंचांना मात्र तिथे निर्णय आलाय. थोडासा डाव्या एसटीच्या खूपच बाहेर गेलेला चेंडू आहे. साई शिंदे मुख्य पंच, फेअरलेग पंच आहेत ते हितेश हुतेकर. चला स्पीडअप घ्या कारण फायनलचा सामना आहे तो 2च षटकांचा असेल म्हणजे 12 चेंडूचा खेळ खेळण्यात येईल याची नोंद घ्या. तर 14 धावा धावफलकावरती लागतायत. पुढचा चेंडू अकोट टप्प्याचा चेंडू होता. बीट केला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता निलेशचा पण एक छोटी धाव घेण्यात यश आले. संघाच्या धावसंख्येत मात्र 1 ने वाढले. 15 धावा धावफलकावरती लागतायत. एक चांगल्या प्रकारचं नियोजन आपल्याला पाहायला मिळाले एक आमच्या समालोचन कक्षातून. त्याचप्रमाणे स्कोअरर असतील, यूट्यूब लाईव्ह कॅमेरामॅन असतील, पंच कमिटी असेल आणि फेडरेशनची सर्व कमिटी मेंबर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता सिकंदरचा. डॉट चेंडूची सांगता झाली. एक निर्णायक षटक. सिकंदर चौगुले विरोधात नितीन मोरे ही लढत नक्की आपण पाहतोय कारण दोन्ही संघातील हे जुने जाणते खेळाडू आणि रेग्युलर खेळणारे आणि नक्कीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंगअपच्या दिशेने क्षेत्ररक्षक मात्र येतोय. दुसरी धाव घेण्याचा इरादा सफल झालाय आणि मात्र तिथं थ्रो जर आला असता तर नक्कीच धोका पत्करावा लागला असता. 2 धावा या 2ने संघाच्या धावसंख्येत 2 ने वाढले. संघाची धावसंख्या झाली 17 धावा धावफलकावरती लागल्या. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना कारण एक मोठी लढत नक्की आपण पाहतोय. या सामन्यात जर संघ विजयी होईल तो फायनलसाठी रवाना होणार आहे. 17 धावा. अजूनही 18 धावांची गरज आहे. 9 चेंडू 18 धावा. 9 चेंडू 18 धावा. 15 गाव फायटर संघ एक कडवी झुंज आपण पाहतोय. अनेक नक्कीच या संघाचं ज्याने नेतृत्व केलंय तो एकाकी झुंजतोय तो सिकंदर चौगुले. अकोट टप्प्याचा चेंडू होता. मोठा समाचार घेतलाय. चेंडूला फेकले. आलाय दणदणी षटकार डीजे. मोठा प्रहार केलाय. आलाय दणदणी षटकार डीजे. आणि नक्कीच एक चांगल्या प्रकारच्या हाय व्होल्टेजचा सामना आहे कारण स्फोटक आणि घातक फलंदाज ज्याला समजला जातोय तो 15 गावचा वंडर बॉय आपण सातत्याने म्हणत असतो तो सिकंदर चौगुले. आणि 1 धावेची गरज असेल. 6 धावेची गरज आहे. अजूनही एक चांगल्या प्रकारची लढत. पुन्हा एकदा नितीन मोरे आणि पुन्हा एकदा लांब 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 षटकार आणि संघ विजय झालेला आहे. हा अंतिम फेरीसाठी रवाना झालाय. एक चांगल्या प्रकारची नक्कीच लढत आपण पाहणार आहे. 15 गाव रायडर्स आणि 15 गाव फायटर्स. विजय जाधव विरोधात अजय जाधव. चला यानंतरचा होणारा सामना मला वाटतं दोन्ही बंधू आणि यांचा टॉस आपल्याला उडवून घ्यायचा आहे. मैदानामध्येच आपण टॉस उडवूया.